हा सर ऐकू येते, बोला की सर. हा, वॉच या शब्दामध्ये आपल्याला मी मगाशी सांगितलेल्या याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझे शब्द सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत, माझे शब्द जे आहेत हे शब्द मला प्रेरणा देणारे आहेत का दुसऱ्याला प्रेरणा देणारे आहेत, हे महत्वाचं आहे. आणि मी जे बोलतो आहे त्याच्यातून पुढचा माणूस नाराज होतोय का आनंदी होतोय हेही तितकंच महत्वाचं आहे. माझी कृती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. वॉचवर ऍक्शन्स, मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची माझी कृती ही ऊर्जात्मक असली पाहिजे, ती सकारात्मक असली पाहिजे. मी कुणालाही त्रास देतोय, दुःख देतोय, वेदना देतोय, मग तो प्राणी असेल तरी सुद्धा असं आहे का याच्यावर आम्ही चिंतन करायला पाहिजे. वॉचवर थॉट्स म्हणजे माझे विचार हे नेहमी माझ्या देहाशी रिलेटेड आहेत का, मी जे काही करतो आहे ते मुलाशी, माझ्या मित्रांशी, माझ्या असणाऱ्या शिक्षकांशी आदरयुक्त किंवा सकारात्मक किंवा चांगला विचार मी करतो आहे का, हेही तितकंच महत्वाचं आहे. वॉचवर कॅरेक्टर म्हणजे मी माझं कॅरेक्टर, माझं चारित्र्य, माझी असणारी प्रतिमा जपण्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला कुठल्याही मुलाच्या जी व्यसनी असणाऱ्या किंवा जो खोडकर आहे, जो समाज विघातक कृती करतो, अशा विद्यार्थ्याबरोबर मला राहता येणार नाही. माझी मैत्री ही चारित्र्य संपन्न असणारा, प्रामाणिक असणारा, इमानदार असणारा असा विद्यार्थी असेल. आणि म्हणून माझे मित्र निवडताना, त्यांची संगत करताना मला चांगल्या पद्धतीची करावी लागेल, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि वॉचवर हॅबिट्स, माझ्या सवयी ज्या आहेत, अहो आम्ही हायस्कूलला असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बॅगा चेक करायचो, त्यावेळेला असं लक्षात यायचं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य सापडायचं. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या बाबींचा विचार करावा लागेल आणि आमच्या सवयी ज्या आहेत त्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी ज्यावेळेला बदलतील त्यावेळेला आमचं वर्क कल्चर तयार होईल आणि वर्क कल्चर तयार झाल्यानंतर आम्हाला या बाबी विचारात घ्यावे लागतील. हे घेता काय करावं लागेल, माझी वेशभूषा, मी कपडे जे विधान करतोय ते कशा प्रकारचे आहेत, माझ्याकडे जी माहिती आणि शब्दसंग्रह ज्ञान जो आहे तो कशा प्रकारचा आहे, माझे उच्चार स्पष्ट आहेत का, माझ्याकडे संवाद कौशल्य आहे का, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव हे सकारात्मक आणि आनंदी आहेत का, माझी बॉडी लँग्वेज आहे ती कशा प्रकारची आहे, हेही महत्वाचं आहे. मी उत्साही आहे का मी कामाला नकार देणार आहे हे बॉडीवरून कळतं. माझा ऍक्टिव्हनेस आहे तो ऍक्टिव्हनेस माझ्या देहबोलीवरून कळत असतो. आणि म्हणून आम्हाला या सकारात्मक विचाराची ऊर्जा, सकारात्मक दृष्टिकोन आमच्याकडे असला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर निर्माण करायचा असेल तर तो विचार महत्वाचा सकारात्मक ठेवला तर दुसऱ्यालाही तो सकारात्मक जातो. तर आपण मगाशी सांगितलं निरीक्षण कौशल्य महत्वाचं पाहिजे आणि आम्ही संतुलित विचार करायला पाहिजे. फक्त स्वतःपुरता वैयक्तिक विचार करता येणार नाही. आता हे पर्सनॅलिटी वगैरे बाबी ज्या आहेत त्यामध्ये आपण काही फारसं जाणार नाही. मी पर्सनॅलिटीचीच बाबी सगळ्या सांगितलेत. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर काही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामधली अत्यंत महत्वाची पहिली बाब आहे की यामध्ये 5 कीज आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कोणत्याही विद्यार्थ्यानं, मग तो स्पर्धा परीक्षेला बसू दे नाहीतर न बसू दे, सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेला काय म्हणजे का, केव्हा, कोठे, कसे, व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, हाऊ. म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसायचंय ना, ते काय समजून घेतलं पाहिजे, ते का करायचं आहे, ते केव्हा करायचंय, आपल्याला किती वेळात करायचंय, ते कुठे राहून करायचंय, विट्यात राहून करायचंय का पुण्याला जायचंय का दिल्लीला जायचंय, आणि ते कसं करायचंय, एकदम एनर्जेटिक खूप करायचं आहे का कसं करायचंय तेही ठरवणं महत्वाचं आहे. तर हे 5 प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला विचारावे लागेल. उदाहरणार्थ आपल्याला विधान भवन असा शब्द घेतला, विधानसभा असा भवन घेतला, तर ते काय आहे, ते का निर्माण केले, ते कुठे आहे, बरोबर आहे, आणि ते केव्हा निर्माण झाले, आणि त्याचं कामकाज कसं चालतं, त्यांच्या आमदारांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांचा कार्यकाळ कसा असतो, त्याला कोणते निकष आहेत, असा प्रत्येक घटकाला हे 5 प्रश्न विचारले आणि त्या घटकाची संकल्पना पूर्ण क्लिअर झाली तर आणि तरच आपण त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून हे सगळं सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, त्या घटकाच्या अगोदर हे महत्वाचं आहे. आणि म्हणून गाव, आम्ही ज्या गावामध्ये आहोत त्या गावाची आम्हाला भौगोलिक माहिती आहे का. मी जसं विटा शहराचा इतिहास सांगितला, खानापूर तालुक्याचा इतिहास सांगितला, तसा मी जिल्ह्याचा इतिहास सांगू शकतो. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला माहिती असायला पाहिजे, महाराष्ट्राचा भूगोल माहिती असायला पाहिजे, देशाचा भूगोल माहिती असायला पाहिजे. आता आपल्या विटा शहराला पाणी पुरवठा करता आहे ते कुठल्या नदीवरून पाणी आणलेलं आहे, त्या योजनेला काय म्हणतात, हे महत्वाचं आहे ना. म्हणजे आपला तालुका आहे तर तालुक्यात गावं किती आहेत, त्याच्यामध्ये जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किती आहे, कोणत्या पिकांची त्या ठिकाणी निर्मिती होते,
आणि कोणत्या प्रकारचं वैशिष्ट्य आमच्या तालुक्याचं आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या महत्वपूर्ण बाबी ज्या संस्था आहेत, विटा शहरामध्ये नगरपालिकेची रचना कशी आहे, नगराध्यक्ष आहेत, त्यांचे सदस्य आहेत, त्यांची संख्या किती आहे, नगराध्यक्षांची निवड कशी होते, त्यांचा कालावधी किती आहे, वयाची मर्यादा किती आहे, अशा पद्धतीनं प्रत्येक संस्थेचा भाग आपण विचारात घेणं महत्वाचं आहे. तो जोपर्यंत आम्ही विचारात घेणार नाही तोपर्यंत आम्हाला या सगळ्या बाबी समजणार नाहीत. आणि म्हणून या बाबीवरती आपल्याला विचार करावा लागेल. राज्याचं, देश आणि जगाच्या पातळीवरही इनोपर्यंतच्या सगळ्या संस्था आणि सर्व अधिकारी म्हणजे ती पदं आपल्याला माहिती असायला पाहिजेत. या बाबी जर आपण विचारात घेतल्या तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला या MPSC UPSC म्हणजेच त्याचबरोबर त्याच्यासारख्या असणाऱ्या तत्सम परीक्षांना आम्हाला सामोरं जावं लागेल. तेही आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये स्वची ओळख आहे. म्हणजे काय, मला असं वाटतं की स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण दुसऱ्याचा विचार करतो आणि दुसऱ्याला ओळखतो म्हणजे काय, तो असा आहे, तो तसा आहे. अरे तू कसा आहेस, तुझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, तुझ्यामध्ये कोणत्या क्षमता नाहीत त्या आणण्यासाठी तू कसा प्रयत्न करतो आहेस, हेही तितकंच महत्वाचं आहे ना. आणि विचार करत असताना तुमची लाईन ऑफ थिंकिंग जी पॉवर आहे ती पॉवर तितकीच महत्वाची आहे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या बाबींचा विचार करताना या बाबी विचारात घ्यायची गरज आहे. आणि मग आम्ही ह्या जोपर्यंत बाबी विचारात घेत नाही तोपर्यंत आम्ही या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षा म्हटलंय, स्पर्धा म्हणजे जिथं कॉम्पिटिशन आहे, प्रचंड संख्या आहे, एकाला 1000 लोक नव्हे तर 50,000 अर्ज येत आहेत, अशा प्रकारची स्पर्धा आहे. आज BA झालेलाच फक्त स्पर्धा परीक्षा देतोय असं नाही. इंजिनियर झालेला, डॉक्टर झालेला सुद्धा स्पर्धा परीक्षेला अर्ज भरतो आहे आणि तो सिलेक्ट होतो आहे. ही आजची वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रामधले 1000 मुलं सिलेक्ट झाले, 100 मुलं सिलेक्ट झालेले असतात 90+. हा आमचा प्लस पॉइंट आहे. आणि म्हणून 29 राज्यांमध्ये हे पर्सेंटेज मध्ये खूप चांगलं आहे ना. न्यूनगंड आमच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे न्यूनगंड आहेत. मी हे करू शकू का, मला इंग्रजी चांगलं बोलता येत नाही, इंग्रजी बोलण्याची गरज आहे का, हेही तिथंच महत्वाचं आहे. म्हणून हा आत्मविश्वास असणं हे महत्वाचं आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे. मी हे करू शकतो, मला हे करायचं आहे आणि 100% मी करणार. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे, तो येण्याची गरज आहे. आणि यासाठी आपल्याला प्रत्येकाला एक कल्ली असून चालणार नाही. मी एकटाच अभ्यास करेन असं म्हणून चालणार नाही. मला माझ्या गटामध्ये अभ्यास करावा लागेल, माझ्या मित्राचा विचार करावा लागेल, मला आपल्याला न आवडणाऱ्या शिक्षकांच्याकडे जावं लागेल, तुम्हाला ते सगळं विसरून अभ्यासाला लावावं लागेल. आणि अशा प्रकारे विविध असणाऱ्या बाबी, या आवडणाऱ्या बाबी सोडून त्याग करून सुसंघटित व्यक्तिमत्वाची जडणघडण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे स्वॉट अनालिसिस म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये स्वॉटच्या ऐवजी स्वॉक आलेला आहे. म्हणजे काय, स्ट्रेंथ, तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर तुम्हाला गणिताकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्हाला GK कडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तुमची बलस्थानं काय आहेत, स्ट्रेंथ तुमची काय आहेत, त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं विकनेसेस आहेत. विकनेसेस म्हणजे जर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल तर मला लिहिता येत नाही, मी पेपर कव्हर होत नाही, तर मला दररोज एक पान लिहिलं पाहिजे. विकनेस म्हणजे काय, मला इंग्रजीमधलं व्याकरणामधलं डायरेक्ट इनडायरेक्ट कळत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देऊन चांगल्या शिक्षकाकडे जाऊन ते समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून हे जे विकनेसेस आहेत ते महत्वाचे आहेत. तुम्हाला PSI व्हायचं आहे आणि तुमची उंची भरत नाही तर तुम्हाला ते निवडता येणार नाही. तुम्हाला दुसरं STI साठी जावं लागेल किंवा इतर असणारे कुठेही पद असेल त्याच्यासाठी तयारी करावी लागेल. या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. अपॉर्च्युनिटी, खूप मोठ्या प्रमाणाची संधी उपलब्ध आहे. MPSC परीक्षेसाठी आपल्याला या सगळ्या बाबी महत्वाच्या येतात आणि त्या आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये थ्रेट, धोके आहेत, त्यालाच आपण C म्हणतो, चॅलेंजेस. प्रचंड मोठं चॅलेंज आहे. कोरोनामुळे 2 वर्ष परीक्षा झाल्या नाही. तुम्ही परीक्षेची तयारी करताय, परीक्षा लांबली, तर तुमच्याकडे ती क्षमता असायला पाहिजे की नाही, मी निगेटिव्ह होणार नाही, मी माझे पॉझिटिव्ह विचार ठेवेन आणि पुन्हा त्याची वाट बघेन. एखाद्या पहिल्या प्रिलियम मध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर मला दुसऱ्या प्रिलियमसाठी तयारी करायची, दुसऱ्या परीक्षेचा मी फॉर्म भरणार आहे. तो जो काही अवकाश असतो, तो कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आमचं मानसिक स्वास्थ्य हे कसं राहील, पॉझिटिव्ह विचार कसे राहतील, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून हे आपल्याला महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तडफदार असणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकारी यांची यादी मी तयार केली. हे सगळे IAS आणि IPS अधिकारी आहेत. हे सगळे IAS आहेत.
राणी जाधव आहेत, नीला सत्यनारायण आहेत, शर्वरी गोखले आहेत, लीना मेंढळे आहेत, चंद्रा अय्यर आहेत, मीरा चड्डा बोरवणकर आहेत, मेधा गाडगे आहेत, त्यागी आहेत, व्ही राधा आहेत, मनीषा पाटणकर म्हैसकर आहेत. हे आपल्या ज्या जिल्ह्याच्या कलेक्टर होत्या, अश्विनी भिडे आहेत, राधिका रस्तोगी आहेत, अश्विनी जोशी आहेत, उज्ज्वला भागवत आहेत, पूनम गुहा आहेत, रश्मी झगडे आहेत, नीलम जगदाळे आहेत, संपदा मेहता आहेत, दीप्ती मेंढरे आहेत, शीतल ओगले आहेत, मुक्ता पाटील आहेत, तपस्या चौधरी आहेत. आजच्या असणाऱ्या या सगळ्या एमपीएससी मध्ये नव्हे तर युपीएससी मध्ये महाराष्ट्राचा झेंडा हा दिल्लीमध्ये विजय करणाऱ्या या सगळ्या महिला आहेत. आजही या शासनाच्या अधिकारामध्ये पदावरती आहेत, त्या काम करत आहेत. हा एक मोठा आदर्श आमच्याकडे आहे. आणि म्हणून ही मी फक्त महिलांची नावं काढलीत, अशी पुरुषांची नावं आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये येणारी आहेतच. पण मधल्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये ज्या महिला सिलेक्ट झाल्या त्याही युट्यूबवरती त्यांची वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं त्यांनी केलेले स्वानुभव कथन केलेले आहेत, तेही आपल्याला पाहावे लागतील. याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षा म्हटलं की तुम्ही अगदी युपीएससी एमपीएससीच केलं पाहिजे असं काही नाही. त्याच्या अगोदर एक जनरल राज्यसेवा करण्यापूर्वीची एक परीक्षा असते, PSI STI साठी आणि तत्सम असणाऱ्या पदासाठी असते. पण आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कर्मचारी भरती होते, त्याला 12वी आणि BA झालेलं क्वालिफिकेशन पुरेसं असतं, तेही महत्वाचं आहे. आणि म्हणून अगदी जे काही मुलं FY SY TY ची 1100 मुलांच्या पैकी जे काही ऐकत असतील आणि जे पाहणारी नंतर ऐकणारी जी मुलं आहेत किंवा कार्यक्रम पाहणारी मुलं आहेत, ती मुलं त्यांनी लक्षात ठेवावं, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी म्हणजे विस्तार अधिकारी प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे एज्युकेशन मध्ये आहेत, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग याच्यामध्ये आहेत, याशिवाय महिला कल्याणमध्ये आहेत. जिल्हा परिषदेमध्ये जेवढे विभाग आहेत तेवढ्या विभागामध्ये हे विस्तार अधिकारी एक्सटेन्शन ऑफिसर असतात. तारतंत्री आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत, एकात्मिक बालसेवा योजना आहे, त्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका सुद्धा 12वी झाल्यानंतर होता येतं. विस्तार अधिकारी शिक्षण आहे, औषध निर्माता अधिकारी आहे, आरोग्य सेवक पुरुष आहे, आरोग्य सेवक महिला आहेत, कंत्राटी ग्रामसेवक आहेत, आरोग्य पर्यवेक्षक आहेत, आरेखक आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहेत, पशुधन पर्यवेक्षक आहेत, कनिष्ठ सहाय्यकामध्ये लेखा आहे, कनिष्ठ सहाय्यक लेखा आहे, विस्तार अधिकारी सांख्यिकी आहे, कनिष्ठ लेखाधिकारी आहेत आणि याच्याशिवाय परिचय वाहन चालक आहेत. असे कित्येक पदे जिल्हा परिषदेमध्ये आहेत. तशीच जिल्हा परिषदेबरोबर आपल्या जिल्ह्याला संस्था असते, जी जिल्हाधिकारी कार्यालय, तिथं सुद्धा या प्रकार अनेक पद आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तलाठी आहे, त्या ठिकाणी कोतवाल आहे, त्या ठिकाणी असणारे इतर लिपिक आहेत, त्या ठिकाणी अव्वल कारकून आहेत, नायब तहसीलदार आहेत, तहसीलदार आहेत. ही एमपीएससीची पदं आहेत, नायब तहसीलदार आणि तहसीलदार. पण बाकीची जी इतर पदं आहेत त्या क्षेत्रात ती सर्व पदं या परीक्षामधून विविध दिली जातात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. मी जसं तुला सांगितलं 12-13 मध्ये किती संख्या आहे, 2011 मध्ये किती संख्या आहे हे आपण पाहिलं. युपीएससी मध्ये एकूण संख्या आपली महाराष्ट्रातली मुलं किती मोठ्या प्रमाणात सिलेक्ट होतात. कौस्तुभ दिवेकर सारखा मुलगा राज्यात, लातूरचा राज्यात प्रथम आला. आता इस्लामपूरच्याही आपल्या मोतीलाल शेटे म्हणून आहेत, त्यांचा मुलगा पहिला आलेला होता. आणि इस्लामपूर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा MBBS मेडिकल कॉलेज जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा चांगलं ऑफिसर, पाटगावला मेडिकल ऑफिसर असणाऱ्या गट चर्चेचा त्यांना फायदा झाला असं त्यांनी सांगितलंय. की या बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. या आपण ज्या मुलाखती घेतो त्या मुलाखतीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही या पद्धतीचे काही महामंडळ आहेत, अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून आहेत, याशिवाय जॉईंट सेक्रेटरी, वित्त सल्लागार, आयुक्त, हे डेप्युटी कलेक्टर यांचाही आपल्याला विचार करता येतो. यामध्ये एक पुस्तक प्रशासनातील कर्तृत्व शालिनी स्वप्ना जरग यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. स्टील नावाचं एक पुस्तक आहे. याशिवाय दीपस्तंभ नावाची काही बरीचशी पुस्तकं आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या पब्लिकेशनची ज्यांनी ज्यांनी यश मिळवलं त्या सगळ्यांची आपल्याला पुस्तकं मिळू शकतात आणि आपण ते पाहू शकतो. आता बरोबर आपल्याला काही अभ्यासक्रम आणि सिलेबस पण माहीत असण्याची गरज आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की यामध्ये एक पहिली गोष्ट आपण विचारात घेऊया की माझं एक मत आहे, सगळ्या प्राध्यापक बांधवांना ही माझी कळकळीची विनंती आहे की आपण एक गोष्ट विचारात घ्या की आपण मुलांना सांगत असताना आणि मुलांनी स्वतःला समजून घेत असताना याच्यामध्ये फार वेगळा विचार मी मांडतोय. माझं असं मत आहे एमपीएससी यूपीएससी सर्व स्पर्धा परीक्षेला फक्त 5च विषय आहेत. कोणते विषय आहेत आणि ते का आहेत याची तयारी केल्यानंतर 100% यश आहे. त्याचं कारण असं आहे
की पहिली गोष्ट अशी आहे की एमपीएससी परीक्षेमध्ये पहिला विषय आहे मराठी, मराठी व्याकरण. दुसरा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी, फक्त इंग्रजी व्याकरण. तिसरा आहे गणित. चौथा आहे बुद्धिमापन आणि पाचवा आहे सामान्य ज्ञान. मित्रांनो, आता आपल्याला मला काही प्रश्न विचारायचे आहे की मला सांगा, तुम्ही यावेळेला म्हणजे आत्ताचे आमचे प्राध्यापक बंधू भगिनी ज्या वेळेला हायस्कूलमध्ये शिकत होते, 11-12वीला शिकत होते, त्यावेळेचं व्याकरण मराठी आणि इंग्रजी व्याकरण आणि त्यावेळेचं गणित, त्यावेळेचं असणारे इतर असणारे जे काही बुद्धिमापन होतं, त्याच्यामध्ये आज किती टक्के बदल झालाय? तर माझं असं मत आहे, तर्कयुक्त दर्शनशास्त्री जोशी पाणिनी यांनी व्याकरणामध्ये जी भर घातली त्यानंतर कुठलेही दुसरे यामध्ये भर पडलेली नाही. त्यावेळेच व्याकरण, त्यावेळेच्याच असणाऱ्या सगळ्या बाबी आजही आम्हाला दिसतात आणि म्हणून आम्हाला या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत की आम्ही इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही प्रकारची ही भर त्याच्यामध्ये पडलेली नाही. त्यामुळं वर्षानुवर्ष जे 5% सोडून द्या. आता जीकेचा मी विषय तुम्हाला सांगतो. जीके मध्ये पहिला येतो इतिहास. इतिहासामध्ये कोणत्या नद्या बदलल्या, कोणते पर्वत बदलले, इतिहास कधीच बदलत नसतो. आज अखेर सकाळी आज 1 वाजेपर्यंत जो इतिहास घडला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. भूगोलाचा विचार करा, कोणते पर्वत बदलले, कोणत्या नद्या बदलल्या, कोणती मैदानं बदलली. 10-5 याच्यामध्ये प्लुटो आता ग्रह नाही सांगितलं जातं, ग्रहमालेमध्ये एवढाच बदल झालेला आहे. म्हणजे जे काही लेट बाबी आहेत या भूगोलामध्ये सेम दिसतात. कृषी असेल, अर्थ असेल, याच्यामध्ये जो सगळा भाग येतो तो म्हणजे जीके म्हणून आहे. आणि म्हणून या जनरल नॉलेजमध्ये, सामान्य ज्ञानामध्ये अशा प्रकारे ताज्या घडामोडी म्हणून जो भाग येतो, करंट अफेअर्स, तो भाग तेवढा वेगळा असतो, बाकी सगळा भाग सेम असतो. आणि म्हणून मित्रांनो, मला लक्षात एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही लक्षात ठेवावं, आपल्या विद्यार्थ्यांनी 1ली ते 12वी पर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास पक्का असेल तर आम्हाला पुढे काही करावं लागत नाही आणि आम्ही करण्याची गरजही नाही. आणि म्हणून मराठीमधलं व्याकरण, इंग्रजीचं व्याकरण, गणितामधल्या मूलभूत संकल्पना, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याशी संबंधित असणारं गणित, म्हणजे 7वीचं स्कॉलरशिपचं गणित, जास्तीत जास्त 8वी या वर्षी चालू झालेलं आहे ते गणित, त्याचं बुद्धिमापन आणि सामान्य ज्ञान म्हणजे काय तर दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बाबी आणि असणारी आपली पाठ्यपुस्तकं 1ली ते 12वी पर्यंतची एवढा अभ्यास केला की आमचं सामान्य ज्ञान क्लिअर झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हे ज्या वेळेला मी पक्क करू त्यावेळेला या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायला आम्हाला हरकत नाही. आणि FY, SY, TY या 3 वर्षामध्ये आम्ही सायमल्टेनियसली हा अभ्यास करू शकतो. आज कोरोनाच्या कालखंडामध्ये कोविड-19 मध्ये आपल्या मार्च 2020 पासून आम्ही घरीच आहे. आम्ही याचा विचार का करू नये तर याचाही विचार आम्ही केला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करून वेळ सत्कारणी लावला पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. आता याच्या नंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुलाखतीचा भाग येतो आणि अभ्यासक्रमाचा भाग येतो. तेही मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे. इंटरव्ह्यू 2 महत्वाच्या बाबी आहेत. या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जाता जाता 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्या बाबी महत्वाच्या, तुमचं सिलेक्शन झालंय, लेखी परीक्षा तुम्ही पास झालाय आणि आता तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं नाहीये, तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू द्यायची आहे. कशी इंटरव्ह्यू द्यायची, कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी फक्त MPSC UPSC आजच्या फक्त सेमिनार पुरतं बोलत नाही मित्रांनो. व्यक्तिमत्व विकास आपला अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्या भागासाठी मी तुमच्याशी बोलतो आहे. मूलभूत घटक मुलाखतीतले आहेत. नेहमी आयुष्यभर फक्त मुलाखतीची तयारी म्हणून नव्हे, नेहमी आनंदी राहा. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. चेहऱ्यावरची प्रसन्नता ही अत्यंत महत्वाची आहे. आनंदी व्यक्तिमत्व दुसऱ्याला आनंद देऊन जातं. आणि परीक्षेसाठी तयारी करायची नाही. आयुष्यामध्ये भविष्यामध्ये आपली व्यक्तिमत्व, हसरं व्यक्तिमत्व, त्या सरांचं ना व्यक्तिमत्व नेहमी हसत असतात. तो ना माझा मित्र संजीव आहे ना, तो आनंदी असतो नेहमी. ही एक कन्सेप्ट आपण आयुष्य घेऊन जगलं पाहिजे आणि त्या पद्धतीने दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. कुठेही बसताना, खुर्चीत बसताना, जमिनीवर बसताना, जेवायला बसताना ताट बसलं पाहिजे, ताट बसायला पाहिजे. अनावश्यक हालचाली आपण करू नये. बऱ्याच जणांना हात हलवायची सवय असते, पाय हलवायची सवय असते, डोकं हलवायची सवय असते, खांदा हलवायची सवय असते. या सवयी आपण बंद केल्या पाहिजेत. मुलाखत घेणाऱ्याच्या नजरेमध्ये नजर मिळून आपल्याला बोलता आलं पाहिजे. आत्मविश्वास दर्शवणाऱ्या योग्य हालचाली आपल्याला करता आल्या पाहिजेत.
आम्ही ही देहबोली जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत आमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणार नाही. व्यक्तिमत्वामध्ये बदल होत नाही तोपर्यंत मी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणार नाही. आणि म्हणून परवानगी घ्या. मी आय कम इन सर, मी आय गो आउट सर. आपण वर्गातून सुद्धा कॉलेजमधून बाहेर जाताना सरांना विचारलं पाहिजे. आपण घरातून बाहेर पडतानाही आईला सांगून गेलं पाहिजे, वडिलांना सांगून गेलं पाहिजे. आणि म्हणून अभिवादन करताना प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हटलं पाहिजे, दुपारी गुड आफ्टरनून म्हटलं पाहिजे, रात्री झोपताना गुड नाईट म्हटलं पाहिजे. ही सवय अंगीकारणं महत्वाचं. म्हणजे मुलाखतीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला ती सवय लागलेली असेल. सांगितल्यानंतरच खुर्चीवर ते बसावं. मे आय सिट सर असं म्हणावं. आणि बसल्यानंतर थँक्यू किंवा ते बसा म्हटले तर थँक्यू म्हणता आलं पाहिजे. आणि म्हणून योग्य पद्धतीने दिलगिरी व्यक्त करता आली पाहिजे. माफ करा सर, मला हे आठवत नाही, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, मला माहित नाही, असं प्रामाणिकपणे म्हणायला लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं बोलताना पूर्व परवानगी. आपण थोडं बोलू का, मी सर ऍड करू शकतो, मी ऍड करू इच्छितो असं म्हणून तुम्ही बोलू शकता. मी थोडं बोलू का असं म्हणू शकता. या पद्धतीने आपण ऍड करू शकतो. आणि म्हणून शेवटी आभार मानता आले पाहिजेत. थँक्यू सर म्हणून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून आवाज ऐकू येईल असा स्पष्ट आवाज असावा, उच्चार सुस्पष्ट असावे, आवाज आणि उच्चारातून आत्मविश्वास व्यक्त व्हावा. गरजेनुसार आवाजामध्ये आपल्याला चढ उतार करता आला पाहिजे. आणि आपली भाषा शुद्ध आणि प्रमाण असावी. यासाठी आपल्याला नियमित भाषा शुद्ध बोलावी लागेल. आपल्याला माहिती आहे विटा शहर आहे, पण ते ग्रामीण मधलं टाउन आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रभाव जास्त असतो. आणि आपल्या कॉलेजमध्ये बरेच विद्यार्थी विट्याच्या आसपास असणाऱ्या 10-12 गावातून असतात. आणि त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. आपल्याला आपली भाषा जपायची आहेच, परंतु औपचारिक बोलताना आपल्याला प्रमाणाने शुद्ध भाषा बोलावी लागेल. साधी, वास्तवादी, प्रवाही भाषा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये गोडवा असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, आपुलकी असायला पाहिजे, त्याचा ओलावा दिसला पाहिजे, वाक्य छोटी छोटी असायला पाहिजे, नेमकेपणाने बोलायला पाहिजे, अर्धवाक्य न बोलता पूर्ण करून बोलायला पाहिजे. आणि फार अलंकारिक वगैरे बोलीचा वापर आपण इंटरव्ह्यूला सुद्धा टाळावा. आणि नियमित बोलण्यामध्ये सुद्धा आपण मित्राशी किंवा नातेवाईकांशी बोलताना सुद्धा सरळ सरळ भाषेमध्ये बोलावं. आपला काही छंद असेल तर त्याची माहिती आपल्याकडे सविस्तर असायला पाहिजे. पोशाख व्यवस्थित असायला पाहिजे. छंद सृजनशील असायला पाहिजे. छंद प्रेरणादायी आणि आनंददायी असायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देहबोलीमधनं आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. तो आत्मविश्वास कशातून दिसतो? देहबोलीतून दिसतो. तुमचा चेहरा प्रसन्न दिसला, तार दिसत नाही, रुमाल घेऊन काहीतरी घाम आला पुसत नाही, याचा अर्थ तुम्ही कॉन्फिडंट आहात. बोलण्याच्या शैलीमधून स्पष्ट अभिव्यक्त व्हावा. म्हणजे काय बोलायची शैली म्हणजे काय? तर सर मी सांगू शकतो, किंवा तुम्ही जे बोलायला लागला ना, होय विट्याच्या संदर्भातली वैशिष्ट्य मी सांगू शकतो, ऐका सर, असं म्हणून तुम्ही जर सांगितलं तर मग तो अभिव्यक्त होताना तो आत्मविश्वासाने अभिव्यक्त होत आहे हे पुढच्याची खात्री होते. चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं पाहिजे की आट्या नको आहेत, कॉन्फिडन्स दिसावा, तुमचा एक नॉलेज आहे तुमच्याकडे हे दिसावं. आत्मविश्वासाच्या नजरेतून आपल्याला हा व्यक्त झाला पाहिजे. केशभूषा, वेशभूषा हा व्यक्तिमत्वाचा घटक आहे. देहबोली सकारात्मक, प्रसन्न, कलात्मकतेनं सादर व्हायला पाहिजे. संभाषण आपलं चांगलं व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक परिस्थिती ओळखून काम करायला पाहिजे. आता मी या सगळ्या बाबी तुमच्या सांगितलेल्या आहेत. या घडामोडी ज्या आहेत, या घडामोडी ज्या आहेत, ही पदकं, विषय, नावे, घटना, प्रसंग, संकल्पना, प्रत्येक पदाची कर्तव्य, जबाबदाऱ्या, सध्याचा व्यवसाय काय आहे, पद काय, कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय आहेत, याचा अभ्यास आपण करावा लागेल. मगाशी मी जसं सांगितलं, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक घडामोडींची माहिती आपल्याला तोंडी परीक्षेमध्ये आणि लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते, ती माहिती असायला पाहिजे. प्रशासकीय जे काही बाबी आहेत, जे काही विभाग आहेत, त्यांच्या संस्था आहेत, अधिकारी आहेत, ते माहिती असायला पाहिजेत. पुरस्कार आणि राज्यस्तरापासून नव्हे तर स्थानिक पुरस्कारापासून जागतिक स्तरावरचे मॅक्सेसे पुरस्कारापर्यंत आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्पर्धा, निवडणुका, मंत्री, इतर घटकाबाबत आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि हे मुलाखत देताना सुद्धा या बाबी जर आपण बघितल्या तर आपल्याला या लक्षात कोणत्या बाबी ठेवायला पाहिजेत हे लक्षात येईल. आणि म्हणून या पद्धतीने आपण हे विचारात घ्यावं. मी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मुलाखत वेळेत घेऊन गेलं पाहिजे, वेळेत उपस्थित राहिलं पाहिजे, चांगला पोशाख असायला पाहिजे, डॉक्युमेंट साक्षांकित केलेले पाहिजेत. याशिवाय उमेदवार जे काही तपासणी करतात त्यावेळेला मूळ कागदपत्र आपण घेऊन जाणं गरजेचं आहे, हेही महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला या बाबी विचारात घेता येतील. आता आपण थोडस अभ्यासक्रमाकडे जाऊया. मला यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपल्याला याचा नवीन अभ्यासक्रम काय आहे? एमपीएससी सिलेबस.
तर एमपीएससीचा जो सिलेबस आहे तोही आपल्याला मराठीमधून मी सांगू इच्छितो. तो कोणत्या प्रकारचा सिलेबस असणार आहे हेही आपण पाहू शकता. अगदी लेटेस्ट 2020च्या परीक्षेचा फॉर्म 2020 यापासून जो सिलेबस झालेला आहे तो सिलेबस आपल्याला करायचा आहे. तर हा सिलेबस बघत असताना आपल्या लक्षात येतं की या 2020 साली सामान्य अध्ययनासाठी 1, 2, 3, 4 या राज्यसेवेच्या ज्या मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो 4 विषयामध्ये आपला आहे, तो आपल्याला पाहता येईल. आपण हळूहळू तो पुढे पाहू शकतो. याच्यामध्ये पहा बरं, याच्यामध्ये मराठीमध्ये 50 गुण, त्याचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षा, शालांत परीक्षा म्हणजे 12व्या परीक्षेचा दर्जा असतो. इंग्रजीमध्ये सुद्धा 50 गुण आहे आणि तो अनिवार्य पेपर आहे. उच्च माध्यमिकचा शालांत परीक्षेचा इंग्रजीवरती आधारित हा पेपर असतो. पारंपरिक वर्णात्मक हा पेपर असतो. याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये आपल्याला या सगळ्या बाबी विचारात घेता येतील. आता याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये काय आहे हे पण आपल्याला पाहता येईल. पेपर क्रमांक 1 मध्ये या दोन्ही विषयासाठी संयुक्त प्रश्नपत्रिका राहील, मात्र दोन्ही भागासाठी 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका राहतात. हा जो पेपर 1 आहे त्याच्यासाठी आपल्याला मराठी इंग्रजी जसं मगाशी मी सांगितलं 1 तास वेळ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. आणि पेपर 2 मध्ये एकच संयुक्त प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका जी असते ती राहील. याच्यामध्ये तिसरा जो आहे तो अनिवार्य पेपर आहे, सामान्य अध्ययन पेपर आहे. याच्यामध्ये 150 मार्क आहे, 150 गुण आहेत आणि तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 2 तास वेळ असते. 4 नंबरचा जो अनिवार्य पेपर आहे त्याच्यामध्ये 2 तास वेळ आहे, 150 प्रश्न आहेत. सामान्य अध्ययन 2 त्याला म्हटलं जातं. पुढे आपल्याला पाहता येईल सामान्य अध्ययन 3 नंबरचा जो पेपर आहे तोही 150 मार्काला आहे, 2 तास वेळ असते आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असं त्याचं स्वरूप आहे. आता चौथा जो पेपर आहे सामान्य अध्ययन तोही आपल्याला वस्तुनिष्ठ पर्यायी या पद्धतीने घेतला जातो. आणि याप्रमाणे 3 चुकीच्या उत्तराकरता एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात. मित्रांनो, एमपीएससी मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो आपल्या दृष्टीनं तो आपला निगेटिव्ह म्हणता येत नाही, पण तो आपला जो ड्रॉबॅक आहे तो आमच्या विद्यार्थ्यांचा हाच राहतो. भरपूर प्रश्न सोडवतात आणि निगेटिव्ह सिस्टीममुळे ते मार्क्स कमी होतात आणि एक मार्क्स कमी होत जातो, ते मेरिटमध्ये टिकत नाहीत. हेही तितकंच महत्वाचं आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी पारंपरिक आणि वर्णात्मक म्हणजे आपण जसे 10वीचे पेपर लिहितो त्या पद्धतीचे 50 गुणासाठी आहे. निबंध लेखन आहे, 400 शब्दांचं निबंध लेखन आहे. भाषांतरासाठी आपल्याला मराठी भाषांतर आणि सारांश लेखन आहे. इंग्रजीमध्येही एसे रायटिंग आहे, ट्रान्सलेशन आहे आणि फ्रेझिस आहेत ते रायटिंग आहे. अशा पद्धतीनं हा पेपर क्रमांक 1 आहे. पेपर क्रमांक 2 साठी मराठी इंग्रजी वस्तुनिष्ठ आहे. त्याच्यामध्ये व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, आकलनाचे उदाहरण म्हणजे ज्याला सिसॅट म्हटलं जातं तोही भाग त्याच्यामध्ये असतो. आणि इंग्रजीसाठी सुद्धा सेम या पद्धतीनं हे फ्रेजेस, सिनॉनिम्स, एनानॉम्स, करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स अँड सेंटेन्सेस, पंक्च्युएशन्स यामध्ये कॉम्प्रेन्शन हा भाग याच्यामध्ये आपल्याला GS1 मध्ये पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये इतिहास भूगोलामध्ये नेमकं काय असतं, त्याचा दर्जा काय असतो हेही आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की हा अभ्यासक्रम जो आहे त्याचा दर्जा पदवीचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आहे आणि 150 पैकी गुण आहेत आणि 2 तास आहे. म्हणजे 120 मिनिटांमध्ये 150 प्रश्न सोडवायचे. तर अशा पद्धतीनं काही सेकंदामध्ये त्या प्रश्नांचं आपल्याला सोडवणूक करता आली पाहिजे, डार्कन करता आलं पाहिजे आणि ते बिनचूक करता आलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला ब्रिटिश सत्तेची स्थापना, आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळ वगैरे वगैरे हा जो भाग आहे तो डिटेलमध्ये आपल्याला नंतर पुन्हा सेशन घ्यावं लागेल. एवढं संपूर्ण सविस्तर एका तासामध्ये होणार नाही. फक्त मी डिस्प्ले करतोय हे आपण पाहायला हरकत नाही. याच्यामध्ये स्वतंत्र भारतावरती जास्त जोर दिलाय. महाराष्ट्रातील निवडक काही समाज सुधारक आहेत, सांस्कृतिक वारसा आपला आहे, भूगोल आहे, भूरूप आहेत, हवामानशास्त्र आहे, मानवी भूगोल आहे, मानवी वसाहत आहे आणि आर्थिक भूगोल. याच्यामध्ये आर्थिक, मासेमारी, खनिजे, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन, ज्ञानाधिष्ठित आणि व्यावसायिक, लोकसंख्या याचा भूगोल आपल्याला पाहायला मिळतो. पर्यावरणाचा भूगोल आहे तो आहे. भूगोल आणि अवकाशीय संस्था आहेत. रिमोट आणि रोन्सिंगचा जो भाग आहे त्याची मूलतत्व आहेत. एरियल फोटोग्राफ आहे, GIS आहे आणि त्याचा अनुप्रयोग आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत. कृषीमध्ये कृषी परिसंस्था आहेत, मृदा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जल व्यवस्थापनासारखा भागही त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो
या सगळ्या अभ्यासक्रमाचा भाग. सामान्य अध्यायामध्येही तेच प्रकार आहेत. भारतीय संविधान आणि राजकारण आहे, असे पेपर वेगवेगळ्या पद्धतीचे दिले जातात. मी तुम्हाला ती पीपीटी तुमच्या सरांच्याकडे, खुरुद सरांच्याकडे, प्राचार्य साहेबांच्याकडे, शिंदे सर आहेत, चौगुले सर आहेत, त्यांच्याकडे मी पाठवतो. ती आपल्या ग्रुपला शेअर केली जाईल आणि त्या पद्धतीने आपण तो अभ्यासक्रम पाहायला हरकत नाही. तर मित्रांनो, मला असं वाटतं की या ग्रामीण भागातला मुलगा लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसावा. या विटा शहरामधला आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी अनमुख करा. कुणीतरी मोबाईल चौगुले सर. हा सर. ओके ओके ओके. तर मला असं वाटतं की या आपल्या तालुक्यामधला विशेषतः मला आदर्श कॉलेज जे आहे, महाविद्यालय आहे विट्यामध्ये, हे ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहे आणि कोरे सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षा केंद्र तुमच्याकडे असेल तर ते चालू करावं. विटा शहरामध्ये काही केंद्र असतील त्याच्या मदतीनं, आणि आमच्यासारख्याला कधीही तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही त्यावेळेला त्या व्याख्यानासाठी तयार असू. ऑनलाईन व्याख्यान देण्याची माझीही तयारी आहे. तर आपण प्रकारचं एखादं केंद्र सुरू करून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या या विटा शहराच्या नावलौकिकाला, इतिहासाला साजेसं असं काम करावं असं मला वाटतं. मी या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी एवढंच सांगेन, आपल्या यशामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना एक तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे सकारात्मक विचार, तुमचा आत्मविश्वास आणि त्याच्या जोडीला कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती नसेल तरी सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून या सर्व मुलांच्यासाठी, माझ्या या छोट्या छोट्या भावंडांच्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ज्या वेळेला तुम्ही सेट व्हाल त्यावेळेला कमीत कमी त्या कार्यक्रमाचा सत्कार करताना मला तुम्ही बोलवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या आजच्या या वेबिनारसाठी मला आपल्या महाविद्यालयानं, विशेषतः श्री खुरुद सरांचं कौतुक करावं लागेल. त्यांची खूप मोठी चिकाटी आहे. कारण ज्या वेळेला मी विट्यामध्ये नोकरीला होतो त्यावेळेला, हा आवाज येतोय का? येतोय सर. हा येतोय. मी ज्यावेळेला विट्यामध्ये होतो त्यावेळेलाही मॉडर्न मध्ये सर होते आणि ते आमचे चांगले दोस्त आहेत आणि त्यांच्या मॅडम आम्ही स्टाफ मेंबर आहोत पूर्वीचे, आणि त्यांनी खूप चांगला फॉलोअप घेतला. तुमची टीमनी चांगलं नियोजन केलेलं आहे. मध्ये काही थोडाफार डिस्टर्बन्स झाला तो आपण युट्यूब मधून काढून टाकणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ते युट्यूबचा जो भाग आहे तो तयार करू. आपण मला या ठिकाणी बोलवलं, प्राचार्य आणि तुमच्या टीम सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो. मला माझ्या वैभव दादा माझे विद्यार्थी आहेत. 7वीला 5वी 6वी 7वीला मी त्यांना शिकवलेलं आहे. मी ज्यावेळेला विट्यामध्ये होतो त्यावेळेला महात्मा गांधीला सहाय्यक शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे की माझा एक विद्यार्थी विटा नगरीचा नगराध्यक्ष झाला, त्याची सुविद्य पत्नी आता नगराध्यक्ष आहे. आणि खऱ्या अर्थानं शिक्षकांना जे काम करायचं आहे ते असंच काम करायचं आहे. या महाविद्यालयातून कोरे सर आणि त्यांच्या टीम प्राध्यापकांचे विद्यार्थी हे भविष्यामध्ये पी.टी. पाटील सरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मिळवतील यासाठी मी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी तुम्ही पाचारण केलं, आमंत्रित केलं, माझा यथोचित गौरव केला, त्याबद्दल मी तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि या आभासी तलावरचं माझं हे व्याख्यान आहे ते या ठिकाणी त्या पूर्णविराम देतो. नमस्कार. धन्यवाद. गेले 1.5 तास ग्रामीण भागातील विद्यार्थी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसावा अशी सरांनी इच्छा व्यक्त केली. नक्कीच सर, आपलं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं, परत वारंवार असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर नक्कीच आमचा विद्यार्थी या लाल दिव्याच्या गाडीमध्ये नक्की बसेल. अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी आपण केली, उदाहरणं उत्तम दिली, खानापूर तालुक्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली, संस्थेच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर स्मार्ट गोल असेल, 6D, परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हा, पर्सनॅलिटी या ठिकाणी आणि डेव्हलपमेंट करायला पाहिजे, मुलाखतीची तयारी कशी करायला पाहिजे, अभ्यासक्रम कशा पद्धतीने असतो, अशी उत्तम प्रकारे मांडणी आपण सर केली. याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. यानंतर सर काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे कॉमन मध्ये की स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांचा वापर करायला पाहिजे, कोणते पुस्तक वापरायला पाहिजे असा त्यांचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपण द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो.
अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्या पुस्तकांची आपण संदर्भ साहित्य म्हणून निवड करावी. मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ही प्रिलियमसाठी जे प्रश्न विचारले जातात, जी परीक्षा होते आजचे PSI STI सारखे जे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामधल्या कोणत्याही प्रकाशनाचा, कोणत्याही लेखकाचा जसाच्या तसा ठोकळा वाचून आपण यश मिळवू शकत नाही. ही परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की आज MPSCचं स्वरूप UPSC याच्या दर्जाचं केलेलं आहे, परंतु प्रश्नपत्रिकांची जी रचना आहे त्या रचनेमधले प्रश्नांची रचना ही पूर्वी ज्ञान आकलनावरती आधारित होती. आज ही संपूर्ण प्रश्नांची रचना बदललेली आहे. ती रचना आता आकलनाच्या पुढे जाऊन उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन, क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलतेकडे गेलेली आहे. आणि त्यामुळं त्याचं आकलन करून घेणं आणि स्वतःचं मत तयार करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी एखाद्या विशिष्ट प्रकाशनाचं पुस्तक तुम्हाला सांगितलं तर ते चुकीचं ठरेल आणि प्रत्येक विषयानुसार त्याची रेफरन्सेस बुक वेगवेगळे आहेत. त्याची यादी मी तुम्हाला तुमच्या या ग्रुपला मी शेअर करेन, ती तुम्ही तिथपर्यंत पोहोचवायला हरकत नाही. पण ऑब्जेक्टिव्ह टाईप उत्तरांसाठी प्रत्येक कन्सेप्ट स्पष्ट करणं आणि ती आकलन करून घेणं आणि त्याचा व्यवहारात वापर हेच ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण लेखन केलेल्या 14 पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे, त्यांचा देखील आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आस्वाद घेता यावा. त्यानंतर या आभाराचं काम प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे सर, चेअरमन विद्यार्थी विकास कक्ष, हे आभाराचं काम करतील. त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श कॉलेज विटा या ठिकाणी ग्रंथालय, विद्यार्थी विकास कक्ष आणि IQSC या विभागाच्या वतीनं स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना या विषयावरील एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. महाविद्यालयामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांच्या साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट वैभवदादा पाटील, याचबरोबर कार्यकारी संचालक माननीय श्री PK पाटील सर, सर्व विश्वस्त यांची प्रेरणा, त्यांनी दिलेला आत्मविश्वास आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करीत असतं. त्यामुळं या वेबिनारच्या माध्यमातून सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतोय. या वेबिनारच्या माध्यमातून आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सुरेश माने सर, आदिव्याख्याता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूर डायट, याने अगदी विटा परिसराची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातील अतिशय महत्वाची जी माहिती आहे, अगदी काही शब्दाच्या अर्थातूनच नेमका स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना काय केलं पाहिजे याच्यामध्ये गोल, स्मार्ट, याचबरोबर 6D जे टेक्निक्स आहेत, स्टुडंट एज्युकेशन, स्टडी वॉच, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि 5WH क्वेश्चन्स, स्वॉट अनालिसिस या शब्दाचा अगदी अर्थ सांगून त्यातच खरं स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे हे त्याच्यातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याचबरोबर इंटरव्ह्यू साठी असणारे जे टेक्निक्स आहेत ते नेमकी कशा पद्धतीची असतात, याचबरोबर सिलेबस नेमका MPSC UPSCच्या संदर्भातला काय आहे, याबरोबरच नेमकं कशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे, आपला आत्मविश्वास कशा पद्धतीने निर्माण केला पाहिजे किंवा काही पुस्तकं आपण कोणती वापरली पाहिजे त्याच्या संदर्भातली माहिती माने सर आपण सर्व विद्यार्थ्यांना दिलेली आहे. माने सर खरंच आपली असणारी तळमळ, आपलं असणारं जे कार्य आहे किंवा आपला जो अगदी विट्यापासून झालेला जो प्रवास आहे खरंच वाखाणण्यासारखा आहे. अगदी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं, ग्रंथालय आणि विद्यार्थी विकास कक्ष IPSC विभागाच्या वतीनं आपलं आभार मानावं तितकं कमी आहे. सर, काही ऑनलाईन लेक्चरसाठी मर्यादा पडतात. निश्चितच जेव्हा ऑफलाईन आपलं कॉलेज सुरू होईल तेव्हा आपलं व्याख्यान आयोजित करतोय. निश्चितच त्यावेळेला आपलं व्याख्यान महाविद्यालयामध्ये आयोजित केलं जाईल आणि तशी आम्हाला संधी निश्चित मिळेल आणि तुम्ही देखील आमच्या विनंतीला मान निश्चित द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय.
परत एकदा आपलं माने सर या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, आपल्याला धन्यवाद देतोय, आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतोय. याचबरोबर आजच्या या वेबिनारचे जे अध्यक्ष आहेत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कोरे सर यांची निश्चितच विद्यार्थ्याच्या हितासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व विभागातील लोकांनी आयोजित करावेत अशी नेहमी त्यांची तळमळ असते. आणि आम्ही सुद्धा या वेबिनारच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या सर्व विद्यार्थ्यांना आम्हा सर्व स्टाफला या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच त्यांची तळमळ या ठिकाणी वाखाणण्यासारखी असते. निश्चितच असे सर्व कार्यक्रम नेहमी महाविद्यालयामध्ये व्हावेत की जेणेकरून विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातील एखाद्या चांगल्या पोस्टवरती जावा अशी त्यांची नेहमी धडपड असते. त्यांनाही मी या ठिकाणी ग्रंथालय आणि विद्यार्थी विकास कक्ष IPSC विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. याचबरोबर माननीय डॉक्टर सुरेश माने सरांचा जो ऑफिस स्टाफ आहे की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं टेक्निशियन या ठिकाणी घडवून आणलं, या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा युट्यूबचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. याचबरोबर या वेबिनारसाठी जॉईन झालेले सर्व विविध महाविद्यालयातील सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतोय. याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं श्री खुरुत सर, IPSC प्रमुख डॉक्टर शिंदे SS सर, सूत्रसंचालक प्राध्यापक चौगले GR सर, याचबरोबर महाविद्यालयातील टेक्निशियन BCA विभागाचे प्राध्यापक डॉक्टर जाधव RV सर, याचबरोबर ग्रंथालय विद्यार्थी विकास कक्ष IPSC मधील सर्व सदस्यांचं आणि विविध महाविद्यालयातील सर्व स्टाफ याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला मी जॉईन करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.